माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठलाय क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। तुका म्हणे इह लोकीच्या विभारे, नका डोळे धुरे भरुनी राहो। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। तडिद्वास सम्यं नीलमेघावभासं, रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं। वरं त्विष्टिकाया समन्यस्तपादं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने। कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्येची अधिकरण, तेची वंदू श्री चरण। श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। विठ्ठल विठ्ठल राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जी को दास। जन्म जन्म मोहि दीजियो, श्री वृंदावन को वास। शुक्लां ब्रह्म विचार सार परमं माध्यां जगद्व्यापिनी, विना पुस्तक धारिणीं भयदां जाड्यान्धकारापहं। हस्ते स्फाटिकमालिकं विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं
तो जय मुदीरे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल मोठ्या भाग्यानं आपल्याला माणसाचा जन्म प्राप्त झाला. जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत असं आदि शंकराचार्य सांगतात. दुर्लभम त्रैमे तद देवानुग्रह अहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे. पहिली गोष्ट म्हणजे माणसाचा जन्म दुर्लभ आहे आणि दुसरी म्हणजे माणसाच्या जन्माला येऊन मुमुक्षु होणं दुर्लभ आहे आणि तिसरी आणि अंतिम गोष्ट म्हणजे देवाच्या प्राप्तीची तीव्र इच्छा होणं हे दुर्लभ आहे. विठ्ठल विठ्ठल परंतु कीर्तनाच्या अगोदर अल्पसा हा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज आपल्या या अहमदपूर नगरीमध्ये कैलासवासी रुक्मिणी आई राजू भिंगे यांचा आज माळेचा कार्यक्रम आहे आणि अतिशय दुःखाचा दिवस आहे. कारण जो जन्माला आलेला आहे त्याला एक ना एक दिवस जायचं आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर. म्हणून जो जन्माला आला त्याला जाणं गरजेचं आहे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चिंत आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर आपण वाढदिवस साजरा करतो आणि मेल्यानंतर वर्ष श्राद्धेचा कार्यक्रम करत असतो. विठ्ठल विठ्ठल आणि त्यांच्या पश्चात त्यांची मुलं श्री राजू बाबूराव भिंगे, श्री यशवंत बाबूराव भिंगे आणि श्री तुकाराम बाबूराव भिंगे यांच्या पश्चात त्यांचे मुलं आहेत. भाऊ आहेत का? अच्छा. आणि चिरंजीव राम राजू भिंगे, चिरंजीव श्याम राजू भिंगे, चिरंजीव बश्वराज यशवंत भिंगे. आणि या ठिकाणी भिंगे परिवार आणि या भिंगे परिवाराला दुःखातून आपल्याला काढण्याचा एक मार्ग शोधायचा आहे. कारण दुःख मानून सुद्धा काही उपयोग आहे का? उपयोग नाहीये. कारण दुःख किती दिवस आपण करणार आहोत. कारण अतिशय शोक सुद्धा करायचा नसतो असं भागवतामध्ये सांगितलेलं आहे बरं का. मी माझ्या मनाचं सांगत नाहीये. कारण सुखामध्ये माणूस अतिशय सुखमय होतो, अतिशय आनंदमय होतो, पण दुःखामध्ये माणूस अतिशय दुःखमय होऊन जातो. त्याला काय करावं काही सुचत नाही. पण त्या दुःखातून सुद्धा मार्ग काढणं गरजेचं आहे आणि सुखातून सुद्धा मार्ग काढणं गरजेचं आहे. मग यावरती एकच उपाय आहे ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. विठ्ठल विठ्ठल तर क्षणाचा सुद्धा भरवसा नाहीये. क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध तोडा माया आशा. पुढे हुशार थोर आहे ओळ सागा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. म्हणून क्षणाचा सुद्धा भरवसा नाहीये. म्हणून
क्षणाक्षणाला आपण विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे? आपल्याला तरण्याचा मार्ग कधी सापडेल हा विचार आपण केला पाहिजे. पण आपण विचार करत नाही. परंतु जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जीवनामध्ये हा देह नाशिवंत आहे हे आपल्याला मान्य आहे. पण या देहामध्ये भगवंताने आपल्याला सुंदर देह दिला, नरदेह दिला. या नरदेहामध्ये येऊन आपण भगवंताचं भजन तरी करू शकतो. भगवंताचं भजन केल्यानंतर भगवंताला ते पावन होतं, आपल्या अंतःकरणाची तृप्ती होते. म्हणून तुम्ही एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी केला. खरोखर त्या स्वर्गामध्ये असतील आणि ते तिथून पाहत असतील. आपल्याला वाटत असेल की अंधश्रद्धा असेल, काय असेल, पण नाहीये. तुम्ही जर गरुड पुराण वाचले ना तर तुम्हाला याची सगळी उत्तरं भेटतील बघा. कारण आपण म्हणत असतो देव नाही, पण जन्माला आल्यानंतर आपण म्हणतो का मरण नाही? अजिबात म्हणू शकत नाही. माणसाला मरावंच लागतं. तसं जो कोणी म्हणेल ना देव नाही, पण त्याला शेवटी दवाखान्याची पायरी चढल्यानंतर डॉक्टर सुद्धा म्हणतो, काय म्हणतो की मी जेवढे प्रयत्न करू शकतो तेवढे प्रयत्न करतो, पण बाकी सगळं देवाच्या हातात आहे. म्हणून शेवटी डॉक्टरांना सुद्धा देव मानावा लागतो. कारण वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय काहीच हालू शकत नाही. म्हणून सुंदर असा नरदेह दिला. या नरदेहामध्ये येऊन पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. पण माणसाला मनुष्य जन्म फार आवडतो. पुन्हा मरावं, पुन्हा जन्माला यावं, पुन्हा मरावं, पुन्हा जन्माला यावं. पुनरपि जननम पुनरपि मरणम. हा जन्म मृत्यूचा जो फेरा आहे, जो चक्र आहे, हे वारंवार चाललेलं आहे. पण यातून आपल्याला मुक्ती कधी भेटणार आहे? पण मुक्ती भेटण्याचं एकमेव साधन जर काय असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे. पण फक्त भगवंताचं नामस्मरण आहे का? आपण श्रीमद भागवत कथा जर ऐकली, 7 दिवस चित्त एकाग्रतेने शुद्ध अंतःकरणाने जर ऐकली, निश्चिंतच आपल्याला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण सुटू शकतो. पण माणसाला ते आवडत नाहीये. माणसाला वाटतं पुन्हा जन्माला यावं, पुन्हा मरावं. हे आपल्याला चाललेलंच आहे. परंतु जसा संसार हा पार चाललेला आहे, पलीकडे चाललेला आहे, पण त्याच प्रकारे मृत्यू हा जवळ येत चाललेला आहे. पण आपण या संसारामध्ये, या मोह मायामध्ये इतके अडकलेले आहोत ना की आपल्याला संसाराशिवाय बाकी काहीच आवडत नाही. भगवंताचं नाव सुद्धा आवडत नाही. माझी पत्नी, माझे मुलं, माझा नवरा, याच्यामध्ये माणूस गुंतलेला आहे. पण कधीतरी याच्यातून वेळ आपल्याला काढला पाहिजे. कारण भगवंताच्या दर्शनाला जायचं म्हटलं तर आपल्याला वाटतं की त्या भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर आपला काय फायदा आहे. माणूस हा फायदा बघत असतो, पण देव फायदा बघत नाही. साधू संत महात्मे काय करतात, तो संताची संगती सुद्धा दुर्लभ आहे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपलं कल्याण आहे. पण तुम्हाला सांगू, संताच्या संगतीमध्ये जाण्यासाठी सुद्धा आपलं काहीतरी भाग्यच असावं लागतं. भाग्य देन बहुजन्म समर्जितेन सतसंगमच लभते पुरुषो यदावय ज्ञान हेतु कृत मोहमद अंधकार नाशम विधाय ही तदो दैत्य विवेकः. अरे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल तुमचं, म्हणून तुम्ही या ठिकाणी कीर्तनामध्ये येऊन बसलात. काहीतरी पुण्य नसेल तर तुम्ही कीर्तनामध्ये आला असतात का? अजिबात नाहीये. काहीतरी वाड वडिलाचं पुण्य असेल किंवा तुमचं पुण्य असेल म्हणून तुमच्या कानावरती भगवंताचे 2 शब्द पडतात. ही फार पुण्याची पावती आहे बघा. म्हणून पण काही लोकांना भगवंताचं नाव आवडत नाही. त्यांना वाटतं भगवंताचं नाव घेतल्यानंतर काय होणार आहे. पण भगवंताचं नाव घेतल्यानंतर काय होणार असेल तर आपण मेल्यानंतर
वरती सुद्धा भगवंताचं नावच सोबत येणार आहे, बाकी काही सोबत येणार नाही. म्हणून भगवंताचं नाव घेणं फार गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव आपण क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे हो? जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये प्राण आहे, जोपर्यंत आपल्या श्वास व्यवस्थित चालत आहे ना, तोपर्यंतच भगवंताचं नाव घ्या. सास देना प्रभु इतनी तो कम से कम, सास देना प्रभु इतनी तो कम से कम, तुमसे मिलने से पहले ना निकले ये दम, तुमसे मिलने से पहले ना निकले ये दम, जो चलाता है ये सारे संसार को, मैं भी कर लूं जरा उसका दीदार तो, तेरा कर दूं अदा शुक्रिया कम से कम, तेरा कर दूं अदा शुक्रिया कम से कम, तुमसे मिलने से पहले ना निकले ये दम, तुमसे मिलने से पहले ना निकले ये दम. त्या भगवंताची भेट झाल्याशिवाय आपला प्राण जाऊ नये. पण एवढंच नाही, जर आपला प्राणच जायचा असेल तर वृंदावनामध्ये जावा, आळंदीमध्ये जावा, पंढरपुरामध्ये जावा. याच्यापेक्षा दुसरं भाग्य काय असेल? मरण यावं, भगवंताच्या दारामध्ये यावं, आणि तेच पुण्य आहे बरं का. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवंताच्या दर्शनाला सुद्धा जाण्याची गरज नाही जर आपण आई वडिलांची सेवा केली तर. पण आजकाल आई वडिलांची सेवा कोणी करत नाही. असं वाटतं की आई वडिलांची सेवा केल्यानंतर काय होईल, तर आई वडिलांची सेवा केल्यानंतर तुम्हाला सांगू, भक्त पुंडलिकासाठी त्या पुंडलिक रायानं किती आपल्या आई वडिलांची सेवा केली हो. पण त्या पुंडलिकाच्या समोर त्या भगवंताला सुद्धा वाकावं लागलं. वाकावं लागलं की नाही? एवढी ताकद आहे. तुम्हाला सांगू, श्रावण बाळ, त्या श्रावण बाळाने किती आई वडिलांची आपल्या सेवा केली हो. एकुलता एक श्रावण बाळ. राजा दशरथ, त्याला पुत्र नव्हता. राजा दशरथ दुःखी अंतःकरणाने त्या ठिकाणी बसलेला आहे, आणि गुरुने आज्ञा दिली की जर तुला पुत्र पाहिजे असेल तर तुला कामिष्ट यज्ञ करावा लागेल. कामिष्ट यज्ञ केल्यानंतर तुला पुत्राची प्राप्ती होईल. आणि त्या ठिकाणी राजा जंगलामध्ये गेलेला आहे. 3 श्वापदाची तुला हत्या करावी लागेल, आणि 3 श्वापदाची हत्या केल्यानंतर 2 नर आणि 1 मादी तुला मारावी लागेल. राजा दशरथ दाट अरण्यामध्ये गेलेला आहे, आणि दाट अरण्यामध्ये गेल्यानंतर एक पाण्याचं सरोवर पाहिलं, आणि त्या पाण्याच्या सरोवरावरती त्या ठिकाणी राजा दशरथ आलेला आहे. आणि एका झाडावरती तो चढला, आणि झाडावरती गेल्यानंतर हातामध्ये बाण आहे, जो कोणी येईल त्याला ठार करेल. आणि श्रावण बाळ आपल्या आई वडिलाची कावड एका झाडाला लटकवलेली आहे. आणि श्रावण बाळ एकनिष्ठ असा श्रावण होता. तो आई वडिलाची सेवा करणारा होता. आणि आई वडिलांनी सांगितलं, बाळ किती त्रास द्यावा रे तुला, पण आता तहानेचं दुःख आम्हाला सहन होत नाही रे. आता आम्हाला पाणी प्यावंसं वाटतं रे श्रावणा. एक काम कर, आम्हाला पाणी आणून दे, पाणी आणून दे. श्रावणाने हातामध्ये कमंडलू घेतला आणि श्रावण बाळ निघाला. आणि श्रावण बाळ त्या अरण्यामध्ये आला की ज्या अरण्यामध्ये राजा दशरथ एका झाडावरती बसलेला आहे. दाट वृक्षाचं ते झाड होतं. आणि त्या ठिकाणी राजा दशरथ एकांतामध्ये बसला असताना श्रावण बाळ आला, त्या सरोवराच्या जवळ आला, ते कमंडलू पाण्यामध्ये बुडवला. बुडबुड बुडबुड असा आवाज झाला. राजा दशरथाला वाटलं कोणीतरी श्वापद पाणी पिण्यासाठी आलं असावं.
म्हणून राजा दशरथाने तो बाण सोडला. तो बाण थेट श्रावणाच्या वर्मी लागला. धप्प दिशी श्रावण खाली पडला. कमरेपासून श्रावण पाण्यात आणि रक्त सारखं वाहतंय. त्या ठिकाणी आई ग असा आवाज आला आणि राजा दशरथाला वाटलं की नक्की हे प्राण्याची हत्या नाहीये, कोणातरी मानवाची हत्या आहे. म्हणून राजा दशरथ झाडावरून खाली उतरला आणि त्या सरोवराकडे निघाला. आणि सरोवराकडे गेल्यानंतर पाहिलं ते दृश्य. कमरेपासून अर्धा श्रावण पाण्यात, अर्धा जमिनीवर रक्त वाहते आणि त्या श्रावणाच्या मुखामध्ये एकच शब्द होता, आई 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 ग, आई ग हा शब्द होता. आणि श्रावण बाळ त्या ठिकाणी हुंदके देतोय, रडतोय, आक्रोश करतोय. आणि राजा दशरथांनी विचारलं, बाळ कोण रे तू बाळ? अगोदर सांगा तुम्ही कोण? मी राजा दशरथ आहे. मी राजा दशरथ आहे आणि एक श्वापद मारण्याच्या उद्देशाने मी या जंगलामध्ये आलो होतो. त्यावेळेला श्रावणाने सांगितलं, तुम्ही राजा आहेत का? हो मी राजा आहे. राजा काय पराक्रम गाजवला राजा, काय पराक्रम गाजवला. एकुलता एक मायबापाचा आधार गमावला तो. अरे माझे तहानेने व्याकुळ झालेले मायबाप माझ्या नावाने टाहो फोडतील. कुठे गेला माझा श्रावण? आणि ते आरडाओरडा करतील. राजा राजा माझी एक विनंती आहे तुला, एकच विनंती आहे. माझा प्राण गेला तरी चालेल, पण माझ्या आई बापाला पाणी पाज. जर त्यांचा न पाणी पिता जर प्राण गेला तर घोर पाप लागेल रे मला, घोर पाप लागेल. त्यावेळेला जर अंतःकरणाने राजा दशरथाने त्याच्या हातातला कमंडलू सोडवला आणि कमंडलू सोडवल्यानंतर राजा दशरथ त्याच्या पाऊल खुणावरती त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. आणि पाऊल खुणावरून जात असताना राजा दशरथाचे अश्रू अनावर्ती झाले. राजा दशरथ हाय मुकलून त्या मायबापाकडे गेला आणि राजाने विचार केला, पाणी घ्या म्हणावं तर आवाज ओळखतील. कोण तू? आमचा श्रावण कुठे? काय उत्तर देऊ त्या मायबापाला? म्हणून राजा दशरथ विचार करत होता. पण जड अंतःकरणाने सांगितलं, घ्या पाणी, घ्या पाणी म्हटल्यानंतर बदललेला आवाज ओळखला. कोण तुम्ही? आमचं श्रावण कुठे? काय झालं आमच्या श्रावणाला? कोणत्या पशुने हल्ला तर केलं नाही ना? कुठे आमचा श्रावण? त्यावेळेला राजा दशरथाने सांगितलं, मी राजा दशरथ आहे आणि कोणत्या प्राण्याने तुमच्या श्रावणावरती हल्ला केला नाही, तो प्राणी मी आहे. माझ्या हाताने तुमचा बाळ श्रावण गमावला. त्यावेळेला मायबापाने सांगितलं, अंध मायबाप, त्या मायबापाने सांगितलं, फेक ते पाणी, पाणी पिणार नाही आणि प्राणही ठेवणार नाही. दोघही मायबाप जाग्यावरती गत प्राण झाले. म्हणून त्या ठिकाणी गत प्राण झाल्यानंतर तिघालाही अग्नी दिली. राजा दशरथ अग्नी दिल्यानंतर शाप दिला. त्या ठिकाणी मरण्याच्या अगोदर शाप दिला की आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगाने मरण पावतो आहे, तू सुद्धा तुझ्या पुत्राच्या वियोगाने मरशील. त्या ठिकाणी राजा दशरथाला दुःखही झालं आणि एकीकडे आनंदही झाला. एकीकडे दुःख झालं की माझ्या हाताने या ठिकाणी तिघाची हत्या झाली, पण एकीकडे आनंद झाला की तू तुझ्या पुत्राच्या वियोगाने मरशील. याचा अर्थ मला पुत्र होणार आणि पुत्र झाल्यानंतर मी का मरेना. आणि त्या ठिकाणी राजा दशरथ घरी आला. तीनही राण्या त्या ठिकाणी आनंद वाटला. म्हणून तो श्रावण बाळ, एकनिष्ठ असा श्रावण बाळ, त्यांनी आपल्या आईवडिलाची सेवा केली. त्याच प्रकारे जर आपण आपल्या आईवडिलाची सेवा केली ना, तर निश्चित त्या भगवंताला सुद्धा आपल्या पुढे हार मानावी लागेल. म्हणून एवढी आईवडिलाची ताकद आहे बघा. आई माझी
मायेचा सागर दिला तिने जीवनाधार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार ओल्या मातीतून चालताना बुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार नभाची चांदणी तू ग चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन आई देवा पासी तू ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार म्हणून त्या आई आणि वडिलांची सेवा करा त्या आई वडिलांची सेवा केल्यानंतर कौन भला दुनिया में माँ की जगाले सका कोई कह दे क्या होती है माँ हो माँ क्या होती है माँ कहाँ गए ममता भरे दे कैसे कोई जिए माँ तेरे बिन ओ माँ तुझे ढूंढूं मैं जहाँ माँ के बिना सुना है जहाँ कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका कोई कह दे क्या होती है माँ म्हणून त्या आई आणि वडिलांची सेवा करा तुम्हाला सांगू ज्याला आई नाही ना त्यालाच आईची किंमत कळत असते बघा म्हणून जोपर्यंत आई जिवंत आहे ना तोपर्यंतच त्या आईची सेवा करा बघा एकदा आई गेल्यानंतर पुन्हा रडून काही फायदा नाही बघा काही फायदा नाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत करा त्यांना खाऊ घाला मी तुझ्यासाठी मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तूने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तूने नाही पाणी पाजिले मेल्यावरती रडतो कशाला उगीच तान नको देऊ घशाला उगीच तान नको देऊ घशाला नको देखावा दाऊ जगाला मुडला नाही कधी रुपया दुधाला मुडला नाही कधी रुपया दुधाल मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा तूने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तूने नाही पाणी पाजिले म्हणून ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा आणि ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा आई काय असते म्हणून त्या आई आणि वडिलांची सेवा करा जशी श्रावण बाळाने केली त्याच प्रकारे करा खरोखर आणि त्या बापाचीही सेवा करा जेवढा आपल्या जीवनामध्ये त्या आईचा वाटा आहे ना तेवढाच आपल्या जीवनामध्ये आपल्या बापाचा वाटा आहे म्हणून त्या आईचे कष्ट आपल्याला दिसतात पण त्या बापाचे कष्ट आपल्याला दिसत नाहीत रात्रंदिवस तो बाप माझ्या मुलानं मोठं व्हावं माझा मुलगा मोठा अधिकारी व्हावा त्या बापाचे स्वप्न असतात पण त्या बापाचे कष्ट आपल्याला कधीच दिसत नाहीत बघा रात्रंदिवस आपल्या मुलानं मोठं व्हावं म्हणून डोळ्यामध्ये तेल घालून तो बाप आपल्यासाठी कष्ट करत असतो म्हणून त्या बापाची काहीतरी आपण जाणीव ठेवली पाहिजे आई आणि वडिलांची सेवा केली पाहिजे म्हणून क्षणाक्षणाला आपण त्या भगवंताच्या प्राप्तीचा विचार क्षणाची करावा विचार क्षणाची करावा विचार करावा विचार
क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भवा सिंधू. क्षणाक्षणाला आपण विचार केला पाहिजे. क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. काय विचार केला पाहिजे आपण? आपल्याला पार कसं होता येईल? हा संसार रूपी समुद्र सागर आहे आणि या संसार रूपी समुद्र सागराच्या पलीकडे आपल्याला पार व्हायचं आहे. मग त्यावरती एकच उपाय आहे, एकच मार्ग आहे, भगवंताचं नामस्मरण. विठ्ठल विठ्ठल दुर्लभो मानुष्य देहो देहि नाम क्षण भंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. या जगात सर्वात दुर्लभ जन्म माणसाचा आहे. म्हणून क्षणभंगूर नाही भरवसा फारे सावध तोडा माया आशा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम सम्रादी. क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. म्हणून जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर जाईल क्षणात. जायाचे शरीर पावेची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. कहा गोपीनाथ कहा गोपीनाथ पावेची ना जायाचे शरीर जाईल क्षणात. क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. म्हणून सुंदर असा निर्देह भगवंताने आपल्याला दिलेला आहे. जिंदगी एक किराए का घर है. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा हो. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझी को आवाज देगी. मौत जब तुझी को आवाज देगी. घर से बाहर निकलना पड़ेगा हो. घर से बाहर निकलना पड़ेगा. म्हणून एका क्षणाचा सुद्धा भरोसा आहे का? नाही. म्हणून आपण विचार करत नाही. ही फार दुर्भाग्याची गोष्ट आहे बघा. क्षणाक्षणाला आपण विचार केला पाहिजे. कारण आपल्या हाताखाली 56 कर्मचाऱ्याचा स्टाफ आहे. किती? 56 कर्मचारी आहेत. तुम्ही म्हणताल ते कसे? मला सांगा, या हाताला कांडे किती किती आहेत? या हाताला कांडे किती आहेत? किती आहेत? हा, तुम्ही कधी विचार केलता का? अरे रे रे, कधीच विचार केला नाही. आपण फक्त संसारामध्ये व्यस्त आहोत. आपल्या हाताखाली 56 कर्मचारी स्टाफ करतात. या हाताची कांडी किती? 15 आहेत का 14 आहेत? 15 आहेत की नाही? तुमचं चुकायले बघा जरा. या हाताला कांडे 14 आहेत. किती? 14. आणि या हाताचे 14. 14 आणि 14
28 पायाचे सुद्धा 28 28 आणि 28 56. आता कशी गाडी आली वाटेवर. म्हणून 56 कर्मचाऱ्याचा स्टाफ आपल्या हाताखाली काम करतो. पण आपण कधी विचार केलता का? अजिबात विचार करत नाही बघा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की या जीवावर जर कृपा करायची असेल ना त्या भगवंताची, तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? हनुमानजी जेव्हा लंकेमध्ये जातात आणि हनुमानजी लंकेमध्ये गेल्यानंतर लंका कुणी पेटवली? कुणी पेटवली? रावणाने पेटवली का? जाळी आली लंका धन्य धन्य माने तुका, धन्य धन्य माने तुका. जाळी आली लंका धन्य माने तुका, धन्य धन्य माने तुका. म्हणून जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हरिरेव जगत जगदेव हरी, हरितो जगतो हो नैभिन्य वपुः. या बोधावर जो आहे. मग आपल्या देशाचा स्वाभिमान, आपल्या देशातले संत आहेत. आपल्या देशातले संत प्रदेशात गेले तरीही देशाचा स्वाभिमान विसरत नाही. विचारल्या जातं, कहा के हो आप? हिंदुस्तान के. तो आपके हिंदुस्तान में विशेषता कौन सी बात की है? हमारे हिंदुस्तान में फटे कपड़े पहनने वाला मजदूर दिन में 25 रुपए कमाता और 25 रुपए में माँ बाप को संभालता है, बहन भाई की शादी बनाता है, बच्चे को संभालता है. मेरे देश का मजदूर आए हुए अतिथि को भोजन भी खिलाता है. यह हमारे देश की विशेषता है. अच्छा, तो इतनी धर्मशाला और मठ छोड़कर आप हमारे देश में क्यों आए? हमारे और तुम्हारे ये भाषा आप लोगों की है. हम हिंदुस्तान के संत हैं, हमारा और तुम्हारा नहीं मानते. हम तो यही जानते हैं कि पूरा जगत एक भगवान का कुटुंब है. तो हम तुम्हारे देश में नहीं भाई, हमारे कुटुंब में आए हैं. म्हणून त्या संताची दृष्टी जर कशी असेल ना, तर पूर्ण जगत एक कुटुंब आहे. ही संताची दृष्टी आहे. परंतु जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तेच जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. नाशिवंत देह जाणार सकळ, जिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. ऐश खातो काळ सावधान, ऐश खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ.
आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून हा देह नाशिवंत आहे, नाश पावणार आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. म्हणून क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. अमृत छोड़ा पीता रे शराब तू, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. म्हणजे भगवंताची आपल्याला प्राप्ती करायची होती, त्या भगवंताचा आपल्याला विसर पडलेला आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तो क्षणाक्षणाला काळ आपलं आयुष्य खात आहे. म्हणून क्षणाक्षणाला आपण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. प्रत्येकाने हात वर करून भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. प्रत्येकानं सगळ्यांनी हात वर करा. निवृत्ती राया, थोडा आवाज द्या. हातावर का निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. हे सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. हे निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया हे बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती ओ, ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. पावली पावली माऊली 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 माऊली. आज किती भाग्याचा दिवस आहे बघा, खूप भाग्याचा दिवस आहे. आज संजीवन समाधी सोहळा आहे. म्हणून ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. म्हणून नारद महर्षींच्या मुखामध्ये एकच नाव होतं,
भगवंताचं काय होतं? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. म्हणून सतत आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम असावं. कोणतंही कार्य करत असताना भगवंताचं नाव असावं. आपलं घरकाम आहे, घरकाम करत असताना भगवंताचं नाव असावं. निश्चिंतच हे उद्धाराचा मार्ग आहे. म्हणून आपण सावध झालं पाहिजे, सावध, आपण गंभीर झालं पाहिजे. सावध होऊन भजनी लागा, सावध होऊन भजनी लागा, सावध होऊन भजनी लागा, सावध होऊन भजनी लागा. देव करा कैवारी, देव करा कैवारी, देव करा कैवारी, देव करा कैवारी. मलारीची वारी, माझ्या मलारीची वारी, मलारीची वारी, माझ्या मलारीची वारी, माझ्या मलारीची वारी, माझ्या मलारीची वारी, मलारीची वारी, माझ्या मलारीची वारी. म्हणून संतांची संगती आपण जीवनामध्ये केली पाहिजे. आणि संतांची संगती केल्यानंतर काय होणार आहे? तर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर अगोदर संतांची संगती केली पाहिजे. आणि संतांची संगती केल्यानंतर निश्चिंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. ते जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, ए संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर निश्चिंत आपलं कल्याण आहे. तुम्ही म्हणाल अहो श्वासाचा सुद्धा काही भरोसा नाहीये. श्वासो हिनही विश्वासू कदा रुद्धो भविष्यती कीर्तनीय मी तू बाल्य हरे नाम केवलम. श्वासाचा भरोसा आहे का? कधी संपेल काही सांगता येत नाही. कशावरही विश्वास ठेवता येतो पण श्वासावर विश्वास ठेवता येत नाही. श्वासो हिनही विश्वासू कदा रुद्धो भविष्यती. म्हणून मरण कधी आहे हे आपल्याला माहिती नाही, पण श्वास कधी संपेल
ज्या क्षणी आपला श्वास संपला त्या क्षणी आपलं आयुष्य संपलं. म्हणून आपल्याला असं वाटतं जसं काय आपण या कलियुगाचा राजाच आहोत. आपण कलियुगाचा राजा आहोत आणि आपण खूप काही आयुष्य जगणार आहोत. कितीही दिवस आपण मरणारच नाही. मरण माणसाच्या लक्षात नाही. पण महाराज लोक काय करतात, कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला मरण आठवून देतात. पण आपण त्याचा विसर पाडणं शक्य आहे का हो? मरणाचा कधी विसर माणसाने पाडू नये. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागणार हे निश्चिंत आहे. म्हणून जगामध्ये विश्वास ठेवा, कशावरही विश्वास ठेवा, पण श्वासावर विश्वास ठेवू नका. जगद्गुरु तुकोबराय काय सांगतात? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हे कलियुग कसं आहे हो, सासूसाठी रडे सून, भावंतरीचा भिन्न, मोले घातले रडाया, नाही आसू आणि माया. ज्या प्रकारे सून रडते आणि लेक रडते, सुनेमध्ये आणि लेकीमध्ये किती अंतर आहे हो. जशी आवड, जसं प्रेम त्या आईचं लेकीला वाटतं तसं सुनाला वाटतं का? अजिबात नाही. सुनाला वाटतं, पण कधी वाटतं हो, त्या सासूनं सुद्धा त्या सुनाला तेवढा जीव लावला पाहिजे, तिला तिच्या आईची सुद्धा आठवण आली नाही पाहिजे. एवढा जीव सासूनं सुनाला लावावा आणि सुनानं सुद्धा त्या सासूला आपली आई मानावं. नक्कीच त्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही बघा. मंदिर व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही. पण आपण आपल्या घराचं मंदिर करतो का? अजिबात नाही. आपण आपल्या घराचं काय करतो? महाभारत करतो. आणि ज्या ठिकाणी महाभारत सुरू झालं त्या ठिकाणी युद्ध व्हायला काय वेळ आहे? म्हणून आपल्या घराचं मंदिर आपल्याला करता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल बाळूमामा महाराज म्हणून जातशही ध्रुव मृत्यू, संत समागमे धरावी आवडी. संतांच्या संगतीमध्ये आपण गेल्यानंतर आपलं कल्याण होणार आहे, परंतु संतांची आवड लागण्यासाठी सुद्धा अगोदरच्या जन्मीचं काहीतरी पुण्यच असावं लागतं आणि त्याशिवाय हे काम होणार नाही. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जा, निश्चिंत आपलं कल्याण आहे. परमार्थ कोणीही माणूस या शब्दाचा सहज प्रयोग करू शकतो. परमार्थ आणि त्याची ती धारणाही आहे. चंदन लावलेलं, माळ घातलेलं, आळंदी पंढरीची वारी करणारं म्हणजे मग परमार्थिक आहे. परमार्थ शब्दाचा अर्थ एवढा संकुचित नाही आहे. परमार्थ शब्दाचा यथार्थ अर्थ आहे श्रेष्ठ धन. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे याला म्हणतात परमार्थ करणे. श्रेष्ठ धन, आपण ज्याला धन समजतो ते श्रेष्ठ धन नाही. म्हणून जेवढं होईल तेवढं आपण आपल्या आईवडिलाची सेवा करा, गोमातेची सेवा करा. गाय ही आपल्या हिंदूची माता आहे. म्हणून त्या गाईला उखळतं पाणी असतं, त्या उखळत्या पाण्यामध्ये त्या गाईला टाकल्या जातं. 8-8, 15-15 दिवस त्या गाय मातेला चारा मिळत नाही आणि 8 दिवसानंतर ती गाय माता चारा खायला जाणार. वरून असा काही पाटा पडतो, त्या गोमातेचे 2 भाग होऊन जातात. दादांनो, तुमच्या घरी गाय असेल ना, गाईला चारा पाणी करू नका, पण 2 पैशासाठी त्या गाय मातेला कसायाच्या हवाली करू नका, एवढी विनंती आहे बघा तुम्हाला. म्हणून गोमातेची सेवा करा. ज्याला गोठ्यातली गाय आणि घरातली माय कळाली ना, त्याच्यासारखं भाग्यवान व्यक्ती जगामध्ये दुसरं कोणीच नाही बघा. म्हणून गोमातेची सेवा करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्यसनापासून दूर राहा. व्यसन नका करू, कारण व्यसनाने अनेकांची घरं बर्बाद झाले. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. म्हणून जीवनामध्ये दारू गांजाच्या नादी कधी लागू नका. जेवढं घर आपलं बर्बाद झालं ते या 2 गोष्टीमुळे झालेलं आहे बघा, दारू आणि गांजा. व्यसनाच्या अधीन माणूस गेला की माणसाला व्यसनाशिवाय दुसरे काही आवडत नाही. म्हणून व्यसन मुक्त व्हा, व्यसनापासून दूर राहा
आणि या देशाबद्दल धर्माबद्दल मनामध्ये काहीतरी स्वाभिमान बाळगा. तुम्हाला सांगू, या जगामध्ये सर्वात कठीण नोकरी जर कोणती असेल ना तर ती मिलिटरीवाल्याची आहे बघा. 8-8 15-15 दिवस त्यांना तरतूदसुद्धा नसते हो गावाकडे यायची. आणि ज्या वेळेला मुलाचा फोन येतो आपल्या वडिलांना की दादा मी गावाकडे येणार आहे, आणि गावाकडे येणार आहे म्हटल्याबरोबर त्या आईचा आनंद गगनात मावेना, माझा पिंटू येणार आहे. तो बाप सांगतो माझा पिंटू गावाकडे येणार आहे. मग दोघालाही आनंद असतो. त्या पत्नीला आनंद असतो की माझा पती येणार आहे उद्या. त्या मुलीला आनंद असतो माझा बाप येणार आहे. म्हणून ती गल्लीमध्ये जाते आणि आपल्या मैत्रिणीला सांगत असते बघा माझे उद्या पप्पा येणार आहेत, मला खाऊ आणणार आहेत, मला ड्रेस आणणार आहेत. ती मुलगी आपल्या मैत्रिणींना सांगत असते. पण जेव्हा ती मुलगी आपल्या घरी येते, घरी आल्यानंतर ती पत्नी ज्या वेळेला भारताचा नकाशा पाहते ना तेव्हा ती पाहत असते माझा नवरा कोणत्या बाउंड्रीवरती आहे, एवढंच पाहत असते बघा. म्हणून सकाळची वेळ झाली आणि दिवाळीचा सण होता आणि आईनं फराळीची करायला सुरुवात केली. रात्रभर कधी रात्र निघून गेली त्या आईलाही माहीत झालं नाही. आणि बघता बघता पहाट झाली आणि आपल्या नवऱ्याला म्हणते का हो आज आपला बाळू येणार आहे. खूप आनंद घरामध्ये असतो बरं का, बाळू येणार आहे. पण ज्या वेळेला गावामध्ये 3 गाड्या येतात बघा, सकाळ दुपार आणि संध्याकाळ. सकाळची गाडी येते निघून जाते, दुपारची गाडी येते तीही निघून जाते. ती पत्नी आपल्या पतीला म्हणत असते का हो आलं नसेल आपलं पोरगं, काय झालं असेल. त्यावेळेला तो सांगतो ग लांबून यायचे त्याला, अशा शंका कुशंका करू नये, येईल तो संध्याकाळच्या गाडीपर्यंत. पण ऐका, संध्याकाळची गावामध्ये बस गाडी न येता त्याच गावामध्ये एक ॲम्ब्युलन्स गाडी आली बघा. ॲम्ब्युलन्स गाडी आली आणि पाहेपर्यंत ती ॲम्ब्युलन्स गाडी त्यांच्या दारासमोर आली, तिथे येऊन उभा टाकली. यांना माहिती नसतं या ॲम्ब्युलन्स गाडीमध्ये काय. पण ज्यावेळेला गाडीचा बंद दरवाजा उघडला जातो आणि बंद दरवाजा उघडल्यानंतर त्याच्यामधून एक लाकडाची पेटी बाहेर काढली जाते आणि बाहेर पेटी काढल्यानंतर त्या पेटीचा बंद दरवाजा उघडला जातो. आपल्याच काळजाचा तुकडा जेव्हा त्या मायबापानं पाहिला ना, धाड दिसे आपलं शरीर या जमिनीवरती टाकून दिलं. ती मुलगी येते आपल्या पप्पाला उठवण्याचा प्रयत्न करते, बापाला उठवण्याचा प्रयत्न करते. ती पत्नी येते, तीही धाय मुकलून रडत असते. ती मुलगी म्हणत असते तिला काय कळणार हो. ती म्हणत असते अगं आई उठव ना गं पप्पाला, मला पप्पा ड्रेस आणणार होते, उठव ना पप्पाला. पण ती माय म्हणते अगं तुझ्या पप्पाला झोप लागली. ती मुलगी जाते आपल्या मैत्रिणीला सांगत असते माझे पप्पा आलेत पण उठतच नाहीयेत. बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए, फूल फुलिया सड़क आपने कहते हैं बम से उड़ा दिया, क्या करूँ और क्या नहीं जो भविष्य मेरा चुरा लिया, लौटाओ घर जल्दी हम सब के लिए, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, फूल फुलिया सड़क आपने कहते हैं बम से उड़ा दिया, क्या करूँ और क्या नहीं जो भविष्य मेरा चुरा लिया. म्हणून ती मुलगी आपल्या बापाला उठवण्याचा प्रयत्न करत असते. मला सांगा, ज्या दिवाळीच्या सणाला आपला एकुलता एक मुलगा येणार असतो, त्याच वेळी जर त्याचं प्रेत आलं असेल तर काय वाटलं असेल हो त्या परिवाराला. म्हणून जोपर्यंत आपण जो माणूस जिवंत आहे, जिवंतपणी माणसाची सेवा करा, माणसाची किंमत करा. बघा मेल्यानंतर काहीसुद्धा उपयोग नाही हो, काहीसुद्धा नाही. मग मेल्यानंतर एकच म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं? आई असेल बाप असेल, कशाला गेली आई तू स्वर्गाला हो, कोण वागेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई सांग स्वर्गाला हो, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. म्हणून
बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कळा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कळा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. म्हणून आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा, देशाबद्दल धर्माबद्दल मनामध्ये स्वाभिमान बाळगा. एकदा सर्वांनी हात वर करून भगवंताचं भजन करा. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. टाळी वाजवा, टाळी टाळी. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, 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 जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, टाळी टाळी. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, ढोपा 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कोरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की माऊली जय. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु की जय. तुकाराम महाराज, महाराज की श्री जय. संत मोतीराम महाराज, श्री जय. संत माधव बाबा महाराज, जय. श्री संत बाळू मामा महाराज की जय. सब संतन की जय. चालू होईल उठून.